मनोज जरांगे आमरण उपोषणावर ठाम. 30 मे पासून अंतरवाली सराटीमध्ये भर उन्हात उपोषण करण्याची घोषणा. जीवाचं बरं वाईट झाल्यास सरकार जबाबदार असल्याचा इशारा दिला. मला अंतिम टोकाचं आणि कठोर आमरण उपोषण करायचं आहे. रखरखत्या उन्हात मी हे उपोषण बास टाकून करणार आहे. ना कुठलं पाणी, ना कुठलं जेवण, ना पायात चप्पल घालणार आहे, ना काय करणार. जे होईल ते होईल. उसनं घाताचा बळी गेला तरी देवेंद्र फडणवीसांमुळं गेला, सरकारमुळं गेला. सरकारनं आश्वासन देऊनही मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही. 58 लाख नोंदी निघाल्यात. त्यांना कुणबी प्रमाणपत्र देणार का? हैदराबाद गॅझेटियर काढला, मात्र कुणबी प्रमाणपत्र देणार का? सरकारची आरक्षणाबाबत दुटप्पी भूमिका. मनोज जरांगेंची टीका. सातारा हैदराबाद गॅझेटियरचा तुम्ही JR काढलाय, ते प्रमाणपत्र देणार आहेत का? त्याच्या व्हॅलिडिटी तुम्ही देणार आहेत का? तुम्ही आरक्षण देताय म्हणजे नेमकं काय करताय? मराठ्यांची मतं मात्र तुम्हाला लागतील आणि मराठ्यांच्या लेकराला मात्र आरक्षण दिलं जात नाही. ही दुटप्पी भूमिका कोणची? राज्य सरकारचा मराठा समाजावर अन्याय करण्याचा प्रयत्न. सरकारला मराठा समाजाचा द्वेष का? जरांगेंचा सवाल. आरक्षण देऊन मराठा समाजाची मनं जिंकण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणखी संधी असल्याचंही स्पष्ट केलं. मराठ्यांविषयी ठासून भरलेला द्वेष, मराठ्यावर जेवढा अन्याय करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न. पुन्हा सांगतो आजच्या प्रेसच्या माध्यमातून, आणखीनही मराठ्यांचे मन जिंकायला देवेंद्र फडणवीसांना संधी आहे. नाही आम्ही शत्रू, तुम्हाला कधी मानत नाही, मानणार. माझं म्हणणं समजून घ्या रे. मराठा नेत्यांना अंतरवाली सराटीत येण्याचं आवाहन केलं होतं. प्रसाद लाड आले. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं, मात्र त्याचं काय झालं? मनोज जरांगेंचा प्रसाद लाड यांनाही सवाल. देवेंद्र फडणवीस साहेब 100% आरक्षण देते. आम्हाला बोलवा ना, का तुम्हाला नुसतं आवडत्याच मंत्र्यांना भेटायचं? तुमच्या संभ्रम मराठा समाजाचा असा घालून दिला की आम्ही आरक्षण द्यायला तयार आहेत, पण जरांगे पाटील आम्हाला बोलवीत नाही. मराठ्यांनाही वाटलं असतं ते देते तर का बोलवीत नाही. 17 तारखेला तुमच्या मीडियाच्या बांधवाला सांगितलं, ये बाबा दे ना. आता मला वाटतं याच्यातून किमान प्रसाद लाड साहेबांचे डोळे उघडतील असं मला वाटतं. मला त्यांना टार्गेट करायचं नाही, त्यांना दोष द्यायचा नाही, कारण त्यांनी सांगितलं की मी मराठा आहे म्हणून दोष द्यायचा नाही. पण डोळे उघडले असते मात्र एवढं खरं की तो हा देवेंद्र फडणवीस किती कलाकार आहे. मराठा समाजाला न्याय मिळवून देणारे अपेक्षित उत्तर मनोज जरांगेंना मिळेल. सरकारचं शिष्टमंडळ उद्या मनोज जरांगेंची भेट घेणार. भाजप आमदार प्रसाद लाड यांची माहिती. येणाऱ्या 29 तारखेला माननीय विखे पाटील साहेबांबरोबर मी अंतरवाली सराटीला जाऊन माननीय जरांगे पाटील मनोजदादांची भेट घेणार आहे आणि त्यांच्या शंकाचं निरसन करण्याचा प्रयत्न करून हे आंदोलन ते मागे घेतील अशी अपेक्षा घेऊनच माननीय मंत्री आणि उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील साहेब यांच्याबरोबर मी प्रवास करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा केली. पंतप्रधानांसोबत आपण चर्चा केल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी सोशल मीडियावर दिली आहे. विधान परिषद निवडणुकीत भाजप मित्रपक्षांसाठी त्याग करण्याची शक्यता. 17 पैकी 14 विधान परिषद जागांवर भाजपचं वर्चस्व, मात्र तरीही काही जागा भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीसाठी सोडण्याची शक्यता. 11 ते 12 जागा जिंकायच्या असतील तर काही जागांचा त्याग करण्याची भाजपची तयारी. ठाणे विधान परिषद निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचा भाव वाढला. वसई विरार महापालिकेत ठाकूर यांच्याजवळ 70 मतं. बवियाची मतं मिळावी यासाठी शिवसेना आणि भाजपची धडपड. भाजप खासदारांनी बवियाच्या महापौरांची भेट घेतली. पक्षानं सांगितलं तर आम्ही विधान परिषद लढणार नाही. सगळ्यांसोबत चर्चा करण्याची माझी तयारी. राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी स्पष्ट केलं. प्रताप पाटील चिखलीकर यांचे पुत्र प्रवीण चिखलीकर यांनी विधान परिषदेसाठी अर्ज भरला. मी माझ्या मुलासाठी म्हणून जागा मागितली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसनं नांदेडची जागा लढली पाहिजे.
यासाठी मी माननीय मुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा वहिनी यांच्याकडे मागणी केलेली आहे. पक्षाने जर मला सांगितलं लढा तर 100% लढणार, नसेल तर सर्वांसोबत चर्चा करून मार्ग काढणार. ठाण्यामध्ये शिवसेनेला धक्का बसण्याची शक्यता. बहुजन विकास आघाडीच्या माजी महापौरांसोबत भाजपच्या नेत्यांची खलबतं. भाजपचे खासदार हेमंत सावरा आणि आमदार राजन नाईक यांनी राजीव पाटील यांची भेट घेतली. रवींद्र फाटक, क्षितिज ठाकूर यांच्यानंतर तिसरा बडा चेहरा निवडणुकीच्या चर्चेत. अजित पवारांच्या अपघाती निधनाला आज 4 महिने पूर्ण. या निमित्तानं बारामतीतील विद्याप्रतिष्ठान परिसरातील अजित पवारांच्या स्मृतीस्थळाला युगेंद्र पवारांनी भेट दिली. अजित पवारांच्या प्रतिमेला अभिवादन केलं. खासदार सुप्रिया सुळेंची दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह फोटो पोस्ट करत. काही भाऊक पोस्ट, काही क्षण छोटे असतात पण आठवणी आयुष्यभर राहतात म्हणत आठवणींना उजाळा. भिवंडी वाडा महामार्गाची खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळामामा यांच्याकडून पाहणी. पावसाळ्यापूर्वी रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. राज्य शासनानं पेट्रोल डिझेलवरील व्हॅटवर सरचार्ज तात्काळ रद्द करण्याचा निर्णय घ्यावा. जयंत पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी. सरकारनं निर्णय घेतल्यास पेट्रोल डिझेलच्या किमती कमी होणार आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळणार. जयंत पाटील यांचं मत. ही अभूतपूर्व परिस्थिती आहे. अशी पूर्वी कधी परिस्थिती नव्हती की ज्यामुळे राज्य सरकारने देखील आपण आपल्या महाराष्ट्रातला डिझेलवरचा पेट्रोलवरचा कर जर कमी केला तर हे पेट्रोल डिझेल स्वस्त होईल आणि त्याचा परिणाम, त्याचा लाभ सामान्य नागरिकांना महाराष्ट्रात होईल. महिन्याभरात पेट्रोल 170 रुपयांवर जाईल तर डिझेल 150 रुपयांवर. विजय वडेट्टीवारांकडून इंधन दरवाढीचा निषेध. लोक महागाईनं त्रस्त आणि सरकार तणाव निर्माण करत असल्याचाही आरोप केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस रस्त्यावर सायकल चालवताना दिसल्या. त्यांनी केवळ सायकल चालवली नाही तर या माध्यमातून त्यांनी लोकांना संदेश दिला. 5 ते 7 किलोमीटर अंतरावरील सगळी कामं सायकलवरूनच करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. पुण्यामध्ये सीएनजीच्या दरात 2.5 रुपयांची वाढ. आजपासून सीएनजीचे नवे दर लागू. पुण्यात सीएनजीचे दर 94 रुपये 85 पैसे. संभाजीनगरमध्ये सीएनजी महागलं. संभाजीनगरमध्ये सीएनजी 2 रुपयांची वाढ. संभाजीनगरमध्ये सीएनजी 103 रुपयांवर. नाशिकमध्ये सीएनजीच्या दरात 1 रुपये 35 पैशानं वाढ. नाशिकमध्ये सीएनजीचे प्रति किलो दर 96 रुपये 50 पैसे. आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल डिझेलच्या दरासह आता सीएनजीच्या दरातही वाढ. जेएनपीए बंदरावर आयात निर्यात करणाऱ्या कंटेनर चालक संघटना आजपासून संपावर. त्यामुळे जेएनपीए बंदरातील आयात निर्यात ठप्प होण्याची शक्यता. कंटेनर यार्डावर आकारण्यात येणाऱ्या शुल्कवाढीमुळे संप पुकारण्यात आलाय. हिंगोलीमध्ये डिझेलचं कारण सांगत रुग्णवाहिका नाकारली. वेळेत उपचार न मिळाल्यानं गरोदर महिलेच्या बाळाचा पोटात मृत्यू. संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का याकडे लक्ष. काळाबाजार करण्यासाठी घरात साठवून ठेवलेले 40 सिलेंडर चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरातून जप्त. जप्त करण्यात आलेल्या सिलेंडरमध्ये 14 भरलेले तर 26 रिकाम्या सिलेंडरचा समावेश. अत्यावश्यक वस्तू अधिनियम अंतर्गत या प्रकरणात गुन्हा दाखल. नागपुरात 2 दिवसात उष्माघातानं 10 जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज. नागपूर रेल्वे स्थानक आणि परिसरात 5 जणांचा मृत्यू. 5 मृतदेह सक्करदरा, ताजबाग, लकडगंज आणि कळमना परिसरात झाल्याची माहिती. 25 मे पासून तापमान 45 अंशांच्या पुढे. विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि वाशिम या 6 जिल्ह्यांसाठी उष्णतेचा रेड अलर्ट. अकोला, अमरावती, यवतमाळ आणि भंडारा या 4 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट. तर बुलढाणा जिल्ह्यात आज उष्णतेची लाट नाही, हवामान विभागाचा अंदाज. चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात उष्माघातानं 2घांचा मृत्यू झाल्याचा संशय. चिमूर तालुक्यातील कोलारी परिसरातील शेतात एका मेंढपाळाचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळला. 60 वर्षांच्या महिलेचाही उष्माघातानं मृत्यू झाल्याचा संशय. नाशिक शहरालगत असलेल्या पेठ तालुक्यात अनेक गावांमध्ये अद्यापही पाण्यासाठी लोकांची भटकंती. विहिरीतील दूषित पाण्यामुळे लोक आजारानं त्रस्त. पेठ तालुक्यातील चिखली आणि सुरगाणे वाड्यात पाण्यासाठी महिलांची भटकंती. आहे गावात नळाला पाणी नाही. कधीपासून नळ गावात? 1 वर्षापासून. तर ते काही यंदा नळ पण नाही देईल.
फक्त नळ बसून दिले. हा नळ बसून दिलं, फक्त दावा पुरतं दिलं, फक्त पाईपलाईन त्यांना फक्त नजरी लावून पाहतो आम्ही. 2 महिन्यापासून एक बार पाणी सोडलं, 2 महिन्यातून एक वेळा. 2 वेळातून आता एक बार सोडला. नागपुरातील मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवास असलेल्या वॉकर्स रोडवरील वृक्षारोपणाकडे महापालिकेचं दुर्लक्ष. तीव्र उन्हाळ्यात पाण्याविना अनेक रोपं सुकली. वॉकर्स रोडवर नियमित मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागपूरकरांनी महानगरपालिकेच्या कारभारावर रोष व्यक्त केलाय. इथले लाखोचे झाडं, ज्या लाखो रुपयाची झाडं आहेत ते पूर्ण वाढून गेलेली आहेत. लोकांची तक्रार माझ्याकडे पुष्कळता येते, कारण मी पर्यावरण प्रेमी आहे. या वॉकर स्ट्रीट जवळपास आमच्या ग्रुपने, आमचं राष्ट्रीय फाउंडेशन आहे, आम्ही 200 वर झाडं लावलेली आहेत. परंतु इकडे एकच अभाव आहे, पाण्याचा अभाव आहे, मेंटेनन्स पूर्ण शून्य आहे. विदर्भातील उष्णतेच्या लाटेचा संत्री उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका. उन्हाच्या तडाख्यानं बहराची 80% संत्री गळली. शेतकऱ्यांचं हेक्टरी 5 लाखांचं नुकसान होण्याचा अंदाज. सरकारनं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयातील पाणीसाठ्यात घट. 105 टीएमसी क्षमतेच्या धरणात सध्या फक्त 16 टीएमसी एवढाच पाणीसाठा शिल्लक. नागपुरातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले वसतिगृहातील विद्यार्थिनी आकांक्षा उकेला वसतिगृहातून काढण्याची नोटीस रद्द. आकांक्षा खासगी कंपनीत नोकरी करत असल्याचं चौकशीतून समोर. परीक्षा संपेपर्यंत आकांक्षाला वसतिगृहात राहण्याची परवानगी, त्यानंतर प्रशासन निर्णय घेणार. महाराष्ट्र एप्स्टीन फाईल्स नावानं अशोक खरातच्या काळ्या कृत्यांवरती चित्रपट येणार. चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित. 2 ऑक्टोबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार. रायगडमधील माणगाव तालुक्यातील खरोशी गावात जंगलात एका 15 वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ. निधी राकेश उतेकर असं या मृत तरुणीचं नाव. कुटुंबासोबत निधी ही मुंबईतील विलेपार्ले इथे राहत होती, मात्र उन्हाळी सुट्ट्यांसाठी ती कुटुंबासह खरोशीवाडी या गावी आली होती. सावत्र आई आणि मुलाच्या अनैतिक संबंधांचा भयंकर शेवट. बदनामीच्या भीतीनं मुलाची आत्महत्या, तर मृत्यूचा धक्का सहन न झाल्यानं हॉस्पिटल समोरच झाडाला गळफास घेत आईचीही आत्महत्या. बीडच्या अंबाजोगाईतली धक्कादायक घटना. उल्हासनगर गोळीबार प्रकरणात आतापर्यंत 8 आरोपींना बेड्या. सगळ्या आरोपींना पोलीस कोठडी. जुन्या वादातून झालेल्या गोळीबारात 2 तरुणांचा मृत्यू झाला होता. वाशिम शहरामध्ये विविध मेडिकल चालकांकडून मुदत संपलेली औषधं, गोळ्या आणि इंजेक्शनचा साठा उघड्यावर फेकल्याचं चित्र. बायोमेडिकल वेस्टचं वाहन शहरभर फिरत असतानाही औषधांचा साठा उघड्यावर फेकत प्रदूषणात वाढ. मुंबईसह राज्यभरात इबोला विषाणूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क. विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची तपासणी. मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयामध्ये विलगीकरण केंद्रही तयार होणार. कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला परिसरात तणावाचं वातावरण. किल्ला परिसरात आज बकरीद निमित्त मुस्लिम समाजाची नमाज, तर हिंदूंना किल्ल्यावर आज बंदी केल्यानं शिवसेना आक्रमक. दोन्ही शिवसेनेनं दुर्गाडी परिसरात आक्रमक आंदोलन केलंय. कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यावर हिंदूंना प्रवेशबंदी केल्यानं ठाकरेंची शिवसेनाही आक्रमक. ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन करत निषेध. कल्याण पश्चिमेतील सर्वोदय सृष्टीसागर सोसायटीमध्ये बकऱ्यांच्या कुर्बानीवरून मोठा गोंधळ. पोलिसांच्या मध्यस्थीनं कुर्बानी तात्काळ बंद. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी कत्तलखान्यामध्ये जाऊन कुर्बानी देण्याचे आदेश. मीरा रोडच्या पूनम इस्टेटमध्ये बकरीद शांततेत साजरी. हिंदू आणि मुस्लिम रहिवाशांकडून एकोप्याचा संदेश, तर बाहेरच्या लोकांमुळे आणि सोशल मीडियामुळे काही दिवसांपूर्वी वाद निर्माण झाल्याचं रहिवाशांनी स्पष्ट केलंय. संभाजीनगरमध्ये बकरीदच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांची विशेष कारवाई. 131 गोवंशांची सुटका केली. 8 आरोपींवर 4 गुन्हे दाखल. अवैध गोवंश वाहतुकीला आळा घालण्यासाठी कारवाई सुरूच राहणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय. बकरी ईद निमित्त धुळे शहरातील देवपूर भागात सामूहिक नमाज पठण. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. सोलापुरात ईदचा उत्साह. मशिदी आणि ईदगाह मैदानांवर सामूहिक नमाज पठण. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. पुण्यात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश जारी. त्याचाच एक भाग म्हणून सारसबाग बंद. वर्षभरापूर्वी सारसबागेत नमाज पठण झाल्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला होता. भिवंडीतल्या रस्त्यावर रेड्याचा धुमाकूळ. भर रस्त्यात तरुणाला उडवलं. रस्त्यावर रेडा सैरावैरा धावत असल्यानं तारांबळ. व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल. पुण्यातील नसरापूर अत्याचार प्रकरणी 28 दिवसात आरोपी भीमराव कांबळे विरोधात आरोप निश्चित.
न्यायालयाकडून आरोपी विरोधात पुरावे असल्याचं निरीक्षण. खटल्याची रोज इन कॅमेरा सुनावणी होणार.